ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। नेवासा बुद्रुक शिवारामधील सुरेगाव रस्त्यावरती असणाऱ्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची हरिभक्त परायण उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं काल्याची दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली आहे। यावेळी काल्याचे कीर्तन प्रसंगी उद्धव महाराजांचे पिताश्री विश्वनाथ महाराज मंडलिक, कैलासगिरी महाराज, ऋषिकेशनाथ महाराज, तात्या महाराज शिंदे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, श्री चक्रधर स्वामी देवस्थान, धनंजय महाराज, माऊली महाराज हजारे, संजय महाराज जगताप, वृंदावन येथील दत्तगिरी महाराज, हरी महाराज वाकचौरे, सोमनाथ महाराज पवार, नानासाहेब तुवर तसेच महेश महाराज शेजूळ यांच्यासह तालुक्यातील हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये योगदान देणाऱ्यांचा हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला। उपस्थित कीर्तन प्रसंगी लहान थोर व्यक्तींच्या हस्ते हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज यांचे संत पूजन करण्यात आलं। या प्रसंगी काल्याची दहीहंडी फोडून 8 दिवस चाललेल्या गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली। यावेळी उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय। ती पात्रता शेवटी आहेच। जसं कितीही काही म्हटलं तरी काही पात्रता तरी असावी लागते। किती मोफत एखादी गोष्ट म्हटलं तरी काहीतरी पात्रता ही असावी लागते। आणि तसं काल्याच्या बाबतीत काय तर वैष्णव असावं। वैष्णव असावं म्हणजे काय तर आपण जे सगळेजण वैष्णव आहात तसं दारात तुळशी वृंदावन आहे, घरात संतांचे ग्रंथ आहे, घरातल्या वडीलधाऱ्यांची सेवा चालू आहे, घरामध्ये व्रत उपवास, घरामध्ये पोथी पुराण, घरामध्ये पुण्य आणि आशीर्वाद घेण्यासाठीची मनामध्ये अपेक्षा आणि त्या दृष्टीनं वाटचाल ज्या ज्या कुटुंबांची चालू आहे, मला वाटतं ती वैष्णवांचीच घर आहे। आणि अशा पद्धतीनं जिथे भावाभावांमध्ये, जावाजावांमध्ये आपुलकी आहे, शेजाऱ्यासाठीचा शेजार धर्म पाळला जातो, समाजासाठीची सामाजिक भावना जपली जाते, धार्मिक भावना जपली जाते, त्याचंच नाव आहे वैष्णव। वैष्णव म्हणजे काय फक्त माळ घातली आणि पंढरीला जाऊन आला एवढ्या 2 कारणांनी तो ठरत नाही। माळ तर आपल्याला असलीच पाहिजे सगळ्या, पण त्याचबरोबर आपण आपल्या कुटुंबाशी कसे वागतोय, शेजाऱ्यांशी कसे वागतोय, आपण किती उपयोगी पडतोय। नाहीतर माळ घातलेली आहे परंतु घरात ज्ञानेश्वरी आहे आणि एक जण शेजारी म्हणला मला पारणाला बसायचं आहे तर यावर्षी तुमच्या घरात लग्न आहे, तुमचं काय कोणी बसणार नाही तर मला जरा देता का ज्ञानेश्वरी? तो म्हणला दिली असती गड्या पण त्या पाहुण्यांनी नेली, म्हणजे खोटं बोलला। ज्ञानेश्वरी घरातच आहे, काय कामाचे माळकरी, विठाला विठाला शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा।